नमस्कार. आजच्या या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला घेऊन चालले आहे आई अंबाबाईच्या दर्शनासाठी. रात्री मुंबईहून आम्ही रोडने निघालो. प्रवास करत करत आम्ही कोल्हापुरात पोचलो. हॉटेलमध्ये थोडीशी विश्रांती घेतली, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला आई अंबाबाईचं दर्शन घ्यायचं होतं. मंदिरात पोचल्यावर तेथील वातावरण पाहून मन प्रसन्न झाले. सर्वत्र भक्तिमय वातावरण, आईच्या दर्शनासाठी आलेले भाविक आणि मंदिराची सुंदरता, सगळंच कसं खूप छान वाटत होतं. आणि हा दिवस माझ्यासाठी आणखीन खास होता, कारण आज माझ्या पतीचा वाढदिवस होता. त्यामुळे आई अंबाबाईच्या चरणी जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा हा एक खूप सुंदर आणि अविस्मरणीय योग होता. त्या दिवशी सोमवार आणि एकादशी असल्यामुळे मंदिरात खूप गर्दी होती. आम्हीही एकादशी असल्यामुळे नाश्ता न करता थेट देवीच्या दर्शनासाठी निघालो. दर्शनासाठी रांगेत उभे राहून मनात एक वेगळीच शांतता होती, उत्सुकता होती. कधी आईचे दर्शन होईल याची आतुरता होती. मंदिराच्या आत गेल्यावर आम्हाला देवीची सुंदर आरती पाहण्याचा योग आला. मंद प्रकाश, भक्तिमय वातावरण, घंटानाद आणि तो क्षण खरंच खूप सुंदर होता. आईची आरती पाहताना मन अगदी भावुक झाले. आणि शेवटी ज्या क्षणाची आम्ही इतक्या वेळ वाट पाहत होतो तो क्षण आला. आई अंबाबाईचे सुंदर आणि मनमोहक दर्शन. आईच्या चरणी नतमस्तक होताना मन अगदी भरून आले आणि एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळाली. खरंच कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि आईच्या आशीर्वादाचा सुंदर अनुभव. हाच प्रवास, हे दर्शन आणि माझ्या पतीच्या वाढदिवस मिळालेला हा खास आशीर्वाद, हा दिवस आमच्यासाठी कायमच अविस्मरणीय राहील. आई अंबाबाई अशीच तुमची कृपादृष्टी आमच्या सर्वांवर सदैव राहू दे.